वाल्मी कराडनं ज्या गाडीतून सरेंडर केलं त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगला आले त्यावेळी हजर होता असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। तसंच दादांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता का असा सवाल देखील सोनवणे यांनी केलाय। पाहूया। दादा ज्यावेळेस 21 तारीख होती, साधारणतः 21 तारखेला तिथं आले होते। तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता। अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे, अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता। वाल्मी कराडच्या प्रकरणावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी अजित पवारांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता का असा सवाल केला। वाल्मी कराडनं सरेंडर करण्याआधी जी गाडी वापरली त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगमध्ये आले तेव्हा हजर होता असा दावा सोनवणेंनी केला। दादा ज्यावेळेस 21 तारीख होती, साधारणतः 21 तारखेला तिथं आले होते। तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता। त्याचा फोटो मी आपल्याला दाखवतो। मी विनाकारण कुठली गोष्ट खोटी बोलत नाहीये। तुम्हाला जर पाहिजे तर पुरावा मी देतो। तो तिथं माणूस होताच आणि तो त्याची तिथं काय चालत आला का? आणि ह्या फोटोमध्ये आहे, हे फोटो आहे माझ्याकडे। मी विनाकारण आरोप कुणावर करत नाहीये। माझ्याकडे काही पुरावा नसला तर मी बोलत नाहीये। मग याचा अर्थ माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतंय याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे, अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता। सीआयडीच्या 9 पथकांच्या हाती न लागता 22 दिवसांनंतर वाल्मी कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला आणि सरेंडर केलं। यावेळी ज्या गाडीनं वाल्मी कराड आला MH23 BG 2231 हीच ती गाडी मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळेंची असून त्यांची पत्नी अनिता मोराळेच्या नावावर आहे। आता बजरंग सोनवणे जे म्हणतायत की गाडीचा मालक अजित पवारांच्या दौऱ्यावेळी मस्साजोगमध्ये हजर होता, त्यांचा रोख शिवलिंग मोराळेंकडेच आहे। पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत त्यांनी फोटोही दाखवला। तर ज्या बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी चौकशी सुरू असून तिथे बाहेरचे लोक येऊन वाल्मी कराडला भेटतात अशी तक्रार संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केली। केजमधल्या कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळेंचं नाव घेऊन धनंजय देशमुखांनी चौकशीची मागणी बीडचे SP नवनीत कावतांकडे केली। मात्र आपण वाल्मी कराडला भेटायला गेलो नव्हतो तर सीआयडीने बोलवल्याचं तांदळे म्हणाले। पहिली गोष्ट तर मी वाल्मी कराडला भेटायला गेलो हे चुकीचं आहे का? तर मी भेटायला गेलो नव्हतो तर सीआयडीने मला तपास कामी सोबत नेलं होतं आणि सीआयडीने मला एका रूममध्ये बसवलं। तिथंच आमची चर्चा झाली, त्यांनी मला काही प्रश्न विचारले, उत्तरं दिले, त्याच चर्चा झाली। मी अण्णाकडे वाल्मी कराडला भेटायला गेलोच नव्हतो, माझी भेट झालेलीच नाही। जर अण्णाला भेटायला गेलो असेल तर तिथं तुम्ही जिथं अण्णा आहेत लॉकअपमध्ये त्या लॉकअपमध्ये CCTV आहे, त्या CCTV चेक करू शकता। माझ्या अण्णाची भेटच झाली नाही। सीआयडी कडून वाल्मी कराडसह त्याच्या परिचयातल्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपलीही विचारपूस झाल्याचं तांदळेंचं म्हणणं आहे। तसंच आपण वाल्मी कराडला ओळखतो, तसंच ते परिचित आहेत हेही तांदळेंनी सांगितलंय। मी कसं सांगू शकतो सर? त्यांनी मला का बोललो होतं याचा अर्थ मी कसं सांगू शकणार? त्यांनी मला बोलवलं, माझं कर्तव्य, त्यांनी बोललं आपलं जाणं। 3 तास तुमच्याशी जर सीआयडी अधिकारी चर्चा करतायत, कसं ह्यांचं विचारतो लोकेशन कुठे मिळेल का, काय मिळेल का, किंवा काय माहिती तुम्हाला आहे का, ह्या तुमची कधी भेट झाली का? तिन्ही आरोपी जे फरार आहेत सुदर्शन भोले आणि त्याचा विषय कोणाचा फोन आलता का, संपर्कात आहेत का, काय आवश्यकता आहे का, हे विचारत होते। या सगळ्या आरोपींना तुम्ही ओळखता? ओळखायला देवदानला ओळखतो मी, कोणाला? सुदर्शनला। पवन चिक्कीचा जो वाद झालेला होता तेव्हा सुद्धा तुम्ही त्या घटनास्थळी गेलेला होतात? जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आधीचा जो वाद झाला होता तेव्हा मी नंतर यांची भांडणं झाली सकाळी दुपारी कधीतरी, तर मी नंतर भांडणं होऊन सगळं प्रकरण मिटल्यानंतर मी गेलेलो होतो। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, वाल्मी कराड यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? किती जवळचे आहेत, किती ओळखी आहेत तुमच्या दोघांमध्ये? आता मी सरपंच आहे, ते इथं काम पाहतात म्हणून थोडी आहे ओळख आहेच ना। खोटं बोलून चालणार आहे, थोडंच आहेत परिचित माझ्या। म्हणजे धनंजय देशमुख यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत? खोटे आहेत। धनंजय देशमुखांनी जी तक्रार SP कावतांकडे दिली त्यात API दराडेंचाही उल्लेख आहे। मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता मला तांदळेंनी विचारलं की तू पोलीस स्टेशनमध्ये काय करतो आणि CID वाले कुठे आहेत? बालाजी तांदळे महिला पोलीस कर्मचारी रेडेकरांशी हुज्जत घालत असतानाच उलट API दराडेंनी रेडेकरांनाच आवाज कमी करा असं म्हटलं। API दराडेंनी तांदळेंना पाठीशी का घातलं? दराडे आणि तांदळे संगनमत करून तपास प्रभावित करत आहेत का असा प्रश्न धनंजय देशमुखांनी केलाय। मात्र API दराडेंची त्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती नसतानाच ते तिथं काय करतात?
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनेनंतर दराडेंनी कोणाकोणाला फोन केले ते कॉल डिटेल्स तपासा, अशी मागणी बजरंग सोनावणेंनीही केली. तर CID कार्यालयात दराडे नावाचे PI तिथं काय करत होते, त्यांची नियुक्ती तिथं आहे का, हे सुद्धा पोलीस प्रशासनानं डिक्लेअर केलं पाहिजे. पोलीस प्रशासनाला मी SP साहेबांना आता CIDच्या लोकांचे सुद्धा नंबर घ्यायचा प्रयत्न करणार आहे की हे दराडे नावाचे ते PI तिथं का होते, ते ड्युटीवर होते का, ते ड्युटीला नव्हते, ते मध्ये मध्ये का करतायत. दराडे, गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी दराडेंचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही. या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडेसुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये. म्हणजे गणेश मुंडे तर नक्कीच सापडणार आहेत, दराडेसुद्धा नक्कीच सापडणार आहेत. या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल काढले पाहिजेत अशी माझी पोलीस यंत्रणेमार्फत मागणी आहे. इकडे CIDच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडनं कोर्टाकडे 24 तास असिस्टंट देण्याची मागणी केली. मात्र कोर्टानं कराडची मागणी फेटाळून लावली. वाल्मिक कराडनं स्लीप ॲपनिया या आजाराचं कारण देत असिस्टंट मागितला होता. स्लीप ॲपनिया हा श्वसनाचा विकार असून झोपेदरम्यान श्वास थांबतो किंवा कमी होतो. बऱ्याचदा रात्री झोपेवेळी ऑटोसिपॅप म्हणजेच ऑक्सिजन सारखी मशीन लावावी लागते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. स्लीप ॲपनियाने ग्रस्त लोकांना दिवसभरात अनेकदा थकवा जाणवतो. आजाराचं कारण देत वाल्मिक कराडनं असिस्टंटची मागणी केली. मात्र कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट देण्यास कोर्टानं नकार दिला. कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.